जगमगती दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिपवर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटेधारी, आणि आमची ही गोष्ट खरी लई भारी. भारी भारी लई चांगल्या स्क्रिप्टची वाट बघतो. भारी भारी लई भारी, भारी भारी लई भारी, भारी भारी लई भारी. काही वर्षांपूर्वी माझं आणि शेखरचं अरेंज मॅरेज झालं. कदाचित म्हणूनच आमच्या दोघांमध्ये सगळं काही अरेंज्ड आहे. मग तो जेवणाचा मेन्यू असो, नाहीतर ऑफिसला जाण्याआधी आमच्या दोघांमध्ये होणारे लहान सहान वाद. डॅड, वेकेशन्स? वेळ नाहीये. तुला बाहेरच्यांसाठी वेळ, घरच्यांसाठी नाही. हृदयांतर 7 जुलैला रिलीज होणारी ही फिल्म जास्त चर्चेचं कारण ठरली ती म्हणजे याचे डिरेक्टर विक्रम फडणीस यांच्यामुळे. अहो, बॉलिवूडचे मोस्ट फेमस फॅशन डिझायनर विक्रम फडणीस मराठी सिनेमा करत आहेत म्हटल्यावर सिनेमाच्या मुहूर्तापासून बॉलिवूडने शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. पहिला आणि उत्सुकतेचा प्रश्न तो म्हणजे विक्रमला फॅशन डिझायनर ते थेट डिरेक्टर असं का व्हावंसं वाटलं? ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये काही प्लॅन नव्हतंच, कारण मी एक मेडिकल स्टुडंट होतो. माझे आई वडील दोन्ही डॉक्टर आहेत आणि एक नॅचरल प्रोग्रेशन असतं की एक द किड्स विल गेट इन टू द मेडिकल प्रोफेशन. आणि मी सायन्स स्टुडंट आहे आणि मला माहिती होतं की हे सायन्स करताना की मला हे नाही करायचं आहे. आणि स्लोली स्टॅडली मी फॅशन शोज कोरिओग्राफ करायला घेतलं. त्यानंतर मी एक डिझायनर झालो. कपडे करता करता एक टेक्निशियन म्हणून कॅमेराच्या पाठी असताना मला असं वाटलं की जर मला एक गोष्ट सांगायची असेल तर आय हॅव टू बी द कॅप्टन ऑफ द शिप. आणि म्हणून मी स्टोरीज लिहायला घेतल्या आणि गेले 12 वर्ष मी प्रयत्न केलेला आहे एक फिल्म स्टार्ट करायला. पण तो टाईम आलाच नाही. काही ना काही असं घडलं की ती फिल्म माझी स्टार्ट झालीच नाही. दॅट्स द टाइम आय लेफ्ट इट अप टू डेस्टिनी. आणि मी म्हटलं की फ्रॉम फॅशन टू फिल्म्स विल हॅपन वेन इट इज सपोज टू हॅपन. आणि आय थिंक ही वेळ होती. माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी मराठी फिल्म केला. हे गेले 1 वर्ष जसं झालं या फिल्म बरोबर, आय थिंक इट वॉज गॉड सेंट अँड आय एम हॅपी इट हॅपन दिस वे. आणि जेव्हा मी ही स्टोरी लिहायला घेतली तेव्हा मी 1+2 फक्त कॅरेक्टर्स फिक्स केले अँड देन इट स्टार्टेड स्नोबॉलिंग. मला वाटतं की कुठेही असं हे नव्हतं की मी म्हटलं की माझ्या लाईफमध्ये असा प्रसंग आलेला आहे किंवा, पण हे मी नक्की सांगेन की आपण कधीतरी दरवाजा लॉक करतो आणि आपण रियालिटी एक्सेप्ट करतो. कधीतरी आपण आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीच्या समोर एक्सेप्ट करतो. हृदयांतरची स्टोरी अशा सगळ्या रिलेशनशिप्सची आहे जे लोक एक्सेप्ट करतील. तर असं आहे हे सगळं. आता मुक्ताने तिचं या सिनेमाशी असोसिएशन कसं झालं तेही शेअर केलं. मोनिका विक्रम बरोबर जी या फिल्मवर काम करते, सो विक्रम आणि मोनिका मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि माझा फोन माझ्याकडे नव्हता. तेव्हा काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे माझा फोन माझ्या आईकडे होता आणि 3-4 दिवस झाले मी मेसेजला रिप्लाय पाठवत नव्हते असं त्यांना वाटत होतं. आणि मग गैरसमज वाढत गेला की अरे निदान नाही असं तरी कळवायला पाहिजे उत्तर म्हणून. तर हे होतच नाहीये. आणि जेव्हा माझ्याकडे फोन आला, मी जरा तब्येत बरी झाली आणि मी आईकडनं फोन घेतला आणि मला कळलं की खूप जणांचे खूप मेसेजेस आलेत. त्यामध्ये मोनिकाचं पण एक 4-5 मेसेजेस येऊन म्हणलं हे काय, विक्रम फडणीस हे तर डिझायनर आहे, त्यांना का फिल्म म्हणजे काय फिल्म डिरेक्ट करणार, प्रोड्यूस करणार काय वगैरे. मी तुला फोन केला, म्हणलं हॅलो आत्ता मी बरी होते, सो माझ्याकडे फोन आत्ता आला. ते म्हणजे अगं माझा एवढा गैरसमज झाला की तू उत्तर देत नाहीस, तू काय बदललीस, मी तुला ओळखते ती तू नाहीच आहे, सो विक्रम सरांचा पण गैरसमज झाला आहे वगैरे. म्हणलं मी भेटायला ते येते. आणि मग अशा पद्धतीने मी विक्रमला भेटायला गेले. सो पहिल्या दिवशी मी भेटायला गेले तेव्हा माझा आणखीनच वेगळा ग्रह झाला, कारण तो असं त्याच्या घरात बसला होता आणि मला विचारत होता की कशा प्रकारच्या फिल्म केल्या, मग कुठलं काम केलं, मग काय अवॉर्ड्स मिळाले वगैरे असं सगळं. म्हणलं ठीक आहे, हे काय होणार नाही, कारण डिझायनरची फिल्म आहे, त्यात सगळं सुंदर सुंदर असणार, असं सुंदर कोणीतरी मुलगी त्यामध्ये काम करेल, सो ओके फाईन. आणि मग नंतर त्याच्याकडनं रिडिंगसाठीच बोलावणं आलं की आज आपण फिल्म रिडिंग करूया का. म्हटलं हे तर कमालच झाली. सो नंतर माझ्या लक्षात आलं की जेव्हा पहिल्या मीटिंगला तो मला भेटला होता तेव्हा त्याला काही इंटरेस्ट नव्हता की मी काय बोलते, मी कशी आहे, पर्सनॅलिटी कशी आहे, माझा आवाज कसा आहे, पोस्चर कसं आहे, ही आपल्या रोलमधली समायरा जोशी आहे का असं तो फक्त ऑब्झर्व करत होता. आणि ती त्याची नजर म्हणजे अमेझिंग आहे, कारण तो डिझायनर आहे, सो त्याच्या नजरेतच सगळं आहे. म्हणजे
ते ऑब्झर्वेशनमध्ये त्यांनी हे केलं की हा हीच माझी समायरा. बाय द वे, फॅशन डिझायनरच डिरेक्टर असल्याने यातील कलाकारांच्या कॉस्ट्युमवर आणि लुकवर विशेष लक्ष दिलं गेलंय. मी जेव्हा फिल्म स्टार्ट केली प्री प्रोडक्शन आणि तेव्हाच मी म्हटलेलं की कॉस्ट्युम्स हे मी माझ्या डिझाईन टीमला देणार, जे माझ्याबरोबर इतके वर्ष काम करतायत त्या मुलींना. कारण एक तर त्यांना एक्सपोजर, माझं काही क्रेडिट ह्याच्यात असूच शकत नाही, कारण माझ्या अख्ख्या टीमनी मेहनत केलेली आहे हृदयांतरवरती. तर पण मला हे एवढं माहिती होतं की लोक माझ्याकडनं एक अस्थेटिक सेन्स, त्यांना हे पाहिजे एक अस्थेटिक सेन्स. सो जेव्हा मी सेट्स डिझाईन केले, जेव्हा मी कॉस्ट्युम्स डिझाईन केले, मी असं हे लक्षात ठेवलं की लोकांना हे रिलेटेबल पाहिजे. लोकांना नेहमी वाटतं की डिझायनर कपडे फार महाग असतात, ते दुकानात आत यायलाच तयार नसतात, कारण त्यांना वाटतं की आपण अफोर्ड करू शकणारच नाही. सो हे मला एक तर मिथ तोडायचं होतं की डिझायनर म्हणजे डज नॉट हॅव टू मीन एक्सपेन्सिव्ह. शी हॅज मोर नॉर्मल, म्हणजे द मटेरियल दॅट शी हॅज यूज मे बी ₹200 अ मीटर वाला मटेरियल, बट लुक ॲट व्हॉट वी क्रिएटेड आउट ऑफ इट. तर हे नाही की तिला जास्ती महाग कपडे दिले तर मुक्ता जास्ती सुंदर दिसेल, जे तिने अख्ख्या फिल्म मध्ये कॉटनचे कपडे घातलेले आहेत. पण समायरा जोशी जी एक ऍड एजन्सीची हेड एक्झिक्युटिव्ह आहे, क्रिएटिव्ह हेड आहे, ती कशी ड्रेस करेल, समायरा कशी ड्रेस करेल, विक्रम फडणीस काय समायरासाठी करेल इज नॉट इम्पॉर्टंट, समायरा हृदयांतरसाठी काय आहे दॅट वॉज इम्पॉर्टंट. वेल फ्रेंड्स, आता भेटूयात हृदयांतरचा नायक सुबोध भावेला. सगळ्यात सुरुवातीला सुबोधने डिरेक्टरचं खूप कौतुक केलं अँड येस, त्याच्या भूमिकेविषयी सुद्धा बरंच काही सांगितलं. ज्या पद्धतीने विक्रमनी बेसिकली गोष्ट सांगितली होती, ती सांगितल्यानंतर त्याची क्लॅरिटी इतकी आली होती की शूटिंगला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नव्हतं की आपल्याला कशा पद्धतीने हे करायचं आहे किंवा कशा पद्धतीने पोर्ट्रे करायचं आहे, असं काही कन्फ्युजन नव्हतं. इतकी क्लॅरिटी त्याच्यामध्ये होती, त्याच्या स्क्रिप्टमध्ये होती. जितकं सहज, जितकं खरं करता येईल तितकं करायचा प्रयत्न केला. माझ्या बायकोची खूप उत्तम रिॲक्शन आहे याच्यावरती. ती म्हणली की आत्तापर्यंत मी तुला खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलं, तू वेगळा परका वाटायचास, पण ही भूमिका बघितल्यानंतर मला असं वाटलं, म्हणजे तिला असं वाटलं की मी सुबोधला बघते की जसा मी घरात आहे, म्हणजे काय म्हणूया त्याला, वेळ न देणारा, कामाच्या बाबतीत खूप मरेपर्यंत काम करणारा, किंवा माझ्या मुलांसाठी मी कुठल्याही थराला जाऊन एखादी गोष्ट करणारा. तर ह्या सगळ्या गोष्टी तिला त्याच्यात दिसल्या आणि तिला भयंकर आवडलं, म्हणूनच त्यांनी वेगळ्या पद्धतीने कौतुक केलं माझं. वेल, सुबोध हा एक उत्तम नट आहेच आणि उत्तम दिग्दर्शक सुद्धा, जे त्याने सिद्धही केलंय. अशा वेळी एका नवीन दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही त्याने शेअर केला. मी एक चुकून केलेली फिल्म कट्यार काळजात घुसली जरी असली तरी सुद्धा मी रूढार्थाने ॲक्टर आहे आणि मला ॲक्टर म्हणूनच काम करायला आवडेल. दुसरी गोष्ट, ज्यासाठी मला घेतलेलं आहे ते काम करायला मला जास्त आवडेल, उदाहरणार्थ अभिनेता म्हणून. त्यामुळे मी इथे मला ॲक्टर म्हणून घेतलं आहे, त्यामुळे मला ॲक्टर म्हणून मी काम केलं. आणि मला कायम आवडतं की माझ्या समोरचा दिग्दर्शक काय पद्धतीने विचार करतो. कारण मी जरी कट्यार केलं असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्याच्या आधी ज्या लोकांकडे मी काम केलं त्या सगळ्या दिग्दर्शकांचं कॉन्ट्रिब्युशन खूप आहे. तर त्यांच्याकडनं जे मी शिकलो ॲक्टर म्हणून ते वापरूनच मी तो चित्रपट केला. त्यामुळे आता करताना सुद्धा विक्रमची क्लॅरिटी, त्याचं कन्व्हिक्शन, तो काय पद्धतीने पूर्ण फ्रेमचा विचार करतो, त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र आणून हा सिनेमा घडवला, ते त्याचं सगळ्यांना घेऊन एकत्र जाणं, मला असं वाटतं की प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असं. भले ती विक्रमची पहिली फिल्म असेल डिरेक्टर म्हणून, तरीसुद्धा मला एक ॲक्टर म्हणून, एक माणूस म्हणून त्याच्याकडनं 4 गोष्टी माझ्या पदरात पडल्या. त्यामुळे मी जरी दिग्दर्शन म्हणून एक चित्रपट केला असला तरी मी जेव्हा ॲक्टर म्हणून काम करतो तेव्हा मी अभिनेता म्हणूनच असतो. सो लय भारी फ्रेंड्स, हृदयांतर हा सिनेमा चांगलाच जमून आलाय, आपण पाहायलाच हवा. अहो, का पाहावा असा प्रश्न पडत असेल ना, तर त्याचं उत्तर या कलाकारांकडूनच ऐका. मला असं वाटतं की प्रेक्षक हुशार आहेत, त्यांना माहिती आहे की आपल्याला कुठला चित्रपट बघायचा आणि ते पहिल्याच दिवशी ठरवतात ज्या दिवशी त्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर किंवा त्या चित्रपटाची पहिली बातमी येते. त्यामुळे मी खूप हट्ट केला तरीसुद्धा ते जातील किंवा जाणार नाही तसं होणार नाही. पहिला पोस्टर त्यांना थिएटरपर्यंत घेऊन येणार आहे आणि जे तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि आता फक्त ते तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी 7 जुलैपासून हृदयांतर तुमच्या आसपासच्या सगळ्या थिएटरमध्ये लागणार आहे. तेव्हा तो जाऊन तुम्हाला बघायचा आहे, तुमच्या कुटुंबियांना घेऊन जायचं आहे, मित्रांना घेऊन जायचं आहे, ओळखीच्या अनोळखी सगळ्या लोकांना घेऊन जायचं आहे आणि या चित्रपटाचा आनंद घेऊन त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि त्या विसरायच्या नाहीत, कारण आम्ही त्याची वाट बघतोय.